मंडळी, कल्पना करा, महाराष्ट्राच्या राजकारणात सगळ्यात मोठा समाज म्हणजे मराठा समाज। गेल्या 70 वर्षात या समाजानं मुख्यमंत्रीपद, मंत्रिमंडळ, सहकार, शिक्षण संस्था म्हणजे राज्याच्या प्रत्येक राजकीय धमन्या आपल्या हातात ठेवल्या। मी पुन्हा रिपीट करते, राज्याच्या प्रत्येक राजकीय धमन्या आपल्या हातात ठेवल्या। पण आज अचानक हेच सांगितलं जातंय की हा समाज मागास आहे, आरक्षण द्या। पण प्रश्न पडत नाही का, इतकी सत्ता, इतकं वर्चस्व आणि तरीही मागासपण, की यामागे काहीतरी वेगळंच समीकरण आहे? आणखी गंमत म्हणजे या सगळ्या आंदोलनाचं सावट एका व्यक्तीवर टाकलं जातं, ते म्हणजे शरद पवार। कारण पवार साहेब हेच गेल्या 50 वर्षांपासून महाराष्ट्रात मराठा राजकारणाचे केंद्रबिंदू आहेत आणि जरांगे पाटलांच्या आंदोलनाच्या मागेही त्यांचीच छाया आहे असं राजकारणातल्या गल्लीबोळात बोललं जातं। मग हा सगळा खेळ खरा कुठला? समाजाच्या हक्कांसाठी की फक्त सत्तेच्या गादीसाठी? आरक्षणासाठी उभा राहिलेला मराठा लढा मराठा विरुद्ध ब्राह्मण का होतोय? नेमकी याची सुरुवात कुठून झाली, हे रहस्य आपण उलगडणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी सृष्टी पाटील आणि आपण पाहताय त्याचं काय महाराष्ट्र। मंडळी, आज जरांगे पाटील सांगतात की मराठा समाज मागास आहे, पण खरं पाहिलं तर महाराष्ट्राचं राजकारण म्हणजे मराठ्यांचं वर्चस्व हे पोटा पाण्याचं सत्य आहे। इतकं की सर्वोच्च न्यायालयालाच स्पष्ट करावं लागतं की ज्या समाजाचं राजकीय वर्चस्व आहे तो समाज मागास ठरू शकत नाही। हरियाणात जाट समाजाला आरक्षण नाकारताना कोर्टानं हेच म्हटलं होतं। मग मराठ्यांचं काय? तर बघा, गेल्या 70 वर्षात मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीत सर्वाधिक वेळा बसलेले नेते कोण? तर शरद पवार। आणि शरद पवार कोण आहेत? तर मराठा। त्यांच्या आधी यशवंतराव चव्हाण आणि त्यांच्यानंतर जवळपास प्रत्येक मुख्यमंत्री मराठा समाजातूनच। म्हणजे सत्ता, साधनं, संसाधनं सगळं हातात असलेला समाज म्हणजे मराठा समाज। मग हा समाज खरंच मागास आहे का, की फक्त आरक्षणाच्या नावाखाली एक मोठं राजकीय शस्त्र तयार केलं जातंय? असा प्रश्न निर्माण होणं साहजिक आहे। शरद पवारांचा मुद्दा इथंच महत्त्वाचा ठरतो। त्यांनी आपले राजकीय गुरु यशवंतराव चव्हाण यांच्यासारखं मराठा समाजाचं वर्चस्व घट्ट टिकवून ठेवलं। 70च्या दशकापासून आतापर्यंत सहकार, शेतकरी संघटना, शैक्षणिक संस्था, अगदी केंद्र सरकारपर्यंत मराठा राजकारणाचं केंद्र म्हणजे शरद पवार साहेबच। आता हेच पवार विरोधकांच्या खांद्यावरून गोळी झाडण्यासाठी जरांगे पाटलांचा वापर करतायत का, असा प्रश्न विचारला जातो। कारण पवारांनी आजवर एकच गोष्ट साधली, जातीच्या भावनांवर आधार घेत स्वतःचं राजकारण मजबूत करणं। आणि जरांगे पाटलांचं आंदोलन याच पद्धतीनं समाजात अस्वस्थता पेटवतंय। इतकी वर्ष काँग्रेस प्रणित सरकार होतं, त्यात बहुतेक वेळा मराठा मुख्यमंत्री होते, पण आरक्षणाचा मुद्दा सोडवण्याची इच्छा कुणालाच नव्हती। कारण आरक्षण दिलं असतं तर समाज शांत झाला असता, आणि समाज शांत झाला म्हणजे राजकारणाची गरजच उरली नसती। आज जेव्हा फडणवीस शिंदे सरकार सत्तेत आहे तेव्हा हा मुद्दा पेटवला जातो, कारण विरोधकांना भाजपचं सरकार डळमळीत करायचंय। इथंच ब्राह्मण द्वेषाचा अँगल रंगवला जातो। फडणवीस ब्राह्मण आहेत त्यामुळे सरकार मराठ्यांच्या विरोधात आहे असं चित्र उभं करण्याचा प्रयत्न होतो। पण सत्य हे आहे की ब्राह्मणांच्या हातात गेली कित्येक दशकं काहीच नव्हतं, उलट मराठ्यांचं वर्चस्व घट्ट होतं। मग आज अचानक अन्याय हा मुद्दा कसा निर्माण झाला? याचं उत्तर म्हणजे राजकीय सूड। इतिहास सांगतो की मराठा समाजाचं वर्चस्व फक्त संख्येमुळे नव्हतं, तर सहकार आणि राजकारणातल्या यशामुळे होतं। पण कालांतरानं या समाजातच गटबाजी वाढली। मोठे शेतकरी विरुद्ध लहान शेतकरी, शहरी विरुद्ध ग्रामीण या दरीमुळं समाजात अस्वस्थता निर्माण झाली। हाच राग जरांगे पाटील उचलून धरतात आणि विरोधक त्यात आपलं राजकारण साधतात। मग प्रश्न असा आहे की जरांगे पाटलांचं आंदोलन खरंच समाजासाठी आहे का, की हा फक्त शरद पवारांसह काही नेत्यांचा राजकीय प्यादा आहे? कारण समाजाची खरी समस्या आहे रोजगार, शिक्षण आणि संधींचं असमान वितरण। त्यावर उपाय शोधण्याऐवजी सोपं उत्तर म्हणून आरक्षण पुढं केलं जातंय। पण जरांगे यांची आत्ताची भूमिका बघितली तर त्यांच्या भाषेतून ती बदललेली दिसून येते। म्हणजे बघा, मी आधीच हे सुद्धा बोलले होते की जरांगेंच्या आंदोलनात विरोधकांना राजकारण दिसलं आणि त्यात आपली भाकरी भाजली। पण आता झालंय काय की जरांगे यांना त्याच भाकरीची किंमत कळाली आणि आत्ताचं हे आंदोलन त्याच राजकीय साक्षात्काराचं उत्तम उदाहरण ठरतंय।
आणि यात उर्वरित सामान्य मराठा समाज नाहक भरडला जातोय। सध्याची परिस्थिती बघितली तर फडणवीसांपाठोपाठ शिंदे आणि अजितदादांनीही स्पष्ट केलं की मनोज जरांगे यांचा प्रश्न कायद्याच्या चौकटीत राहूनच सोडवला जाईल, पण या चौकटीतून बाहेर पडणारा निर्णय किती लवकर मिळेल याबाबत आता मोठा प्रश्नचिन्ह आहे। मराठा समाजाच्या ओबीसी आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू झालेलं उपोषण आता मुंबईच्या आझाद मैदानात पोहोचलंय। मनोज जरांगे यांनी मला गोळ्या घातल्या तरी चालतील, पण आरक्षणाचा गुलाल अंगावर पडल्यानंतरच उठणार अशी ठाम भूमिका घेतली आहे। तरीही सरकारकडून मिळणारं केवळ आश्वासनं आणि कायद्याच्या चौकटीची ढाल आंदोलकांच्या संतापात भर घालतीये। शिवसेना उद्धव गट, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांसह काही सत्ताधारी आमदारांनीही जरांगेंना पाठिंबा दर्शवला। त्यामुळे सुरुवातीला आंदोलनकर्त्यांना सरकार सकारात्मक होईल अशी आशा वाटली, पण वास्तवात फडणवीस, शिंदे आणि अजित पवार यांनी एकच सूर लावलाय, ओबीसींचा अधिकार अबाधित राहील। यातून एकच गोष्ट स्पष्ट झाली आहे की मराठा समाजाची ही लढाई अजून खूप कठीण आहे, कारण सरकार समोर कायदेशीर अडथळे, ओबीसींचा आक्रोश आणि न्यायालयीन निर्णय अशी अनेक आव्हानं उभी आहेत। जरांगेंचा हट्ट, सरकारची चौकट आणि राजकीय नेत्यांचा खेळ या तिन्हींच्या संघर्षातून पुढचं महाराष्ट्राचं राजकारण ठरणार आहे। एकंदरीतच इतिहास सांगतो की मराठा समाजाचं वर्चस्व महाराष्ट्राच्या प्रत्येक कोपऱ्यात आहे, पण आज जरांगे पाटलांच्या आंदोलनातून तोच समाज मागास म्हणून दाखवला जातोय। हे खरंच समाजाचं दुःख आहे का, की सत्तेच्या खेळाचा एक भाग आहे? आणि सर्वात मोठा प्रश्न, जरांगे पाटलांच्या मागे दिसणारी सावली खरंच शरद पवारांची आहे का? याचं उत्तर पुढील काही दिवसात महाराष्ट्राच्या राजकारणाला हादरा देणारं ठरू शकतं। तुम्हाला या बाबतीत काय वाटतं कमेंटमधून नक्की सांगा। बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे, तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत रहा, सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र।